आज आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आघाडीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या कुटुंबाकरता ज्यांनी आयुष्य घालवली अशा मेहतर समाजातल्या जे आपली विष्ठा उचलत होते अशा समाजातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे। सफाई कामगार आहे नगरपालिकेमधला, तो आमचा कवडे म्हणून मार्केट कमिटीमध्ये मोलमजुरी करतो, छकडा चालवतो, अशा माणसाला आपण उमेदवारी दिलेली आहे। 7-7 वर्ष सत्ता बघून मस्ती आलेल्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली नाही। कशाच्या जीवावर तुम्ही दमदाटे करता आम्हाला माहित आहे। आज हीच मंडळी तुमच्या पुढे येत आहेत, खाली गेले की सांगतायत की गावात धूळ आहे, आणि इथं आले की सांगतायत ही सगळी कामं मीच केली। वारे पट्ट्याव, ही सगळी मंडळी माझ्यापाशी आली ती तिकीट मागायसाठी। भाजपमध्ये आम्हाला घ्या, तिकीट द्या, मी देत नाही म्हणल्यावर समाधान दादाकडे गेले, जयकुमार गोरे भाऊ साहेबांकडे गेले, मुख्यमंत्र्याकडे गेले। आज जे उमेदवार आहेत ना तुमच्या पुढं नगराध्यक्ष म्हणायला, माझं जाहीर चॅलेंज आहे त्यांना, तुम्ही खोटं आहे का सांगावी। जर भाजपनं जर तिकीट दिलं असतं, आम्ही संमती दिली असती, तर परिचारक चांगले, अवताडे चांगले, गावचा विकास खूप झाला, धूळ नाही झाला असतं का नाही झाला असतं। पण आम्ही उमेदवारी कुणाला दिली? एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला दिली। तुम्हाला माहित आहे यांचे वडील काय करत होते? नवीन पिढीला माहित नसेल पण जुन्या पिढीला माहित आहेत। पूर्वी या गावामध्ये पकाली असायच्या, पकाली। पकाल म्हणजे काय तर म्हैस किंवा रेड्यावरती चामड्याची बॅग असायची, त्यात पाणी असायचं, आणि तुमच्या माझ्या घरचे संडास साफ केल्यानंतर ते पाणी माराय करता म्हणून लोक कामावर असायचे, पकाल चालवायचे। श्यामलतेचे वडील, तात्याचे वडील ते पकालीचं काम करायचे। तात्याने श्यामलतेने मिरच्या विकायचा बाजारात जाऊन काम केलेलं आहे। आजही लक्ष्मण त्याचा भाऊ बाजारामध्ये मिरच्या विकतो। आज सुद्धा म्हणजे अशा परिस्थितीमधनं ही मंडळी पुढे आली, कर्तृत्वाने मोठी झाली। 90 सालापासून काम करतायत, 30-35 वर्ष समाजामध्ये। कधी कोणाला आरे म्हणण्याचं काम त्यांनी केलेलं नाही, उलट संरक्षण देण्याचं काम केलं लोकाला। आणि आज तुम्ही या लोकांचे काय म्हणताय? शिक्षण कुठं आहे, यांची जात कुठली? का तुमचं मत मागताना तुम्हाला यांची जात चालली? आता ह्यांना मत देताना तुम्हाला जात आडवी येते का? जाहीर सवाल आहे माझा लोकांना। तुम्हाला काम करायलाही चालतात, तुमच्याकरता राब राब राबले सगळे, रानगट असेल, गुरुदास असेल, ही सगळी मंडळी तुम्हाला नगराध्यक्ष कराय करतात। 5 वर्ष फ्री हँड होता। काय भाषा आहे त्यांची म्हणली? आमचा हात दगडाखाली होता। कोणाचा दगड? तर सगळं जर पोलखोल करायची म्हणली ना तर गाव सोडून जावं लागेल। हात दगडाखाली नव्हता, तुमच्या डोक्यावर मालकाचा हात होता, मोठ्या मालकाचा। तर मोठ्या मालकाचा हात नसता तर तुम्हाला कळलं असतं काय असतंय ते। ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळे आहेत, लक्षात ठेवा। मी रोज ऐकतोय कोणाला तरी दम दिला जातोय, फिरायचं नाही, मत मागायचं नाही। मी आज तुम्हाला सांगतो, याद राखा सगळ्याला। आता इथं DSP IPS आणलाय, IPS पंढरपूर शहरामध्ये, आणि पुढच्या 5 वर्षामध्ये इथे मी SP आणून बसवणार आहे। गोरगरीब सामान्य माणसाला जर कुठं केसाला धक्का लागत असेल तरी शासन त्या माणसाला सोडणार नाही, लक्षात ठेवा। सगळे पुढारी म्हणतात आम्हाला DSP महाराष्ट्रातला द्या। मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पंढरपूर शहराकरता महाराष्ट्रातला नको, आम्हाला IPS केडरचा अधिकारी द्या। का सांगितलं? मला इथले सगळे बाकीचे 2 नंबर भानगडी बंद करायच्या।
बरं करू द्या, करायच्या असतील तर सर्वसामान्य माणूस नीट राहायला पाहिजे, त्याला कुठला त्रास झाला नाही पाहिजे, व्यापार उद्योग नीट चालले पाहिजे. आणि हे आजपर्यंत मोठ्या मालकांनी जपलंय. म्हणून आज सत्ता नसली तरी सुद्धा माणसं येतात, चर्चा करतात, मतं घेतात आमच्याकडनं काय केलं पाहिजे. कारण मोठ्या मालकांनी या सगळ्या संस्था जपल्या, लोकांवर संस्कार केले, लोकांना संरक्षण दिलं आणि त्यामुळे आज हे गाव एवढं मोठं होत चाललेलं आहे.